तर आज गांधीजीची 3 माकडं आलते नर बा शेगावले गजानन महाराजचे दर्शन करा आणि काका तर डायरेक्ट भिंगऱ्यास फिरून राहिले रे बा लहान लेकरासारखे. आता जर तुम्ही ना आपला शेगावचा पार्ट 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या, बाकीचं तर मी पुढे सांगतो. मग काय शेगाव मध्ये सकाळी उठून ब्रश करून लगेच आपण आंघोळ करून टाकली रे बा. मग काय आम्ही बाहेर येऊन गार्डन मध्ये बसलो, आमच्या तयारी झाली की आम्ही गांधीजीची 3 माकडं निघालो रे बा महाराजाच्या दर्शनाले. मग काय वारकरी संकुलांची बाहेर जाण्याची पास घेऊन टाकली, मग परत येण्यासाठी पास पाहिजे रे बा, नाही पास हरपली की डबल आतनी एंट्रीच नाही आपल्याला. मग काय आम्ही निघालो यात्रे, या गर्दीतून दर्शन आले. तुम्ही गर्दी बघू शकता यात्रेत किती आहे. काका म्हणे भिंगऱ्या घेता सोड म्हणे तुमच्या चड्डीत भिंगऱ्या. मी म्हणलं असलं काहीच नका करू, तिकून दर्शनावून आल्यावर तुमच्या जवळ भिंगऱ्या घेऊन टाकतो रे बा आम्ही. मग काय गांधीजीची 2 माकडं गेली ना रे बा पुढून, तिसरं माकड मागून व्हिडिओ काढत जाय रे बा. आणि मंदिरामध्ये येऊन चपला देऊन टाकल्या आपण सेवेकरींच्या हातात. तिथं चपला ठेवण्याची पण व्यवस्था आहे रे बा, डायरेक्ट चपलाला पण सिक्युरिटी आहे. शेगाव हे ओळखले जाते स्वच्छतेसाठी, आपुलकीने बोलणाऱ्या माऊलीसाठी आणि सर्वात पहिले म्हणजे गजानन महाराजांच्या सहवासासाठी. आणि इथे येऊन पहिले बारीत लागून दर्शन करून टाकले आणि तुम्हाला दाखवण्याकरिता जरासा कल्ला खाऊन महाराजांचे थोडे थोडे व्हिडिओ पण घेऊन टाकले तुम्हाला दाखवण्याकरिता. तसा तरी इथे मोबाईल खिशामधून काढाय पण चालत नव्हता, पण आपली पब्लिक नाराज नाही व्हावं म्हणून पब्लिकला दाखवण्याकरिता मी महाराजांचे व महाराजांच्या पालखीचे आणि मंदिराचे सगळे व्हिडिओ काढून घेतले. आणि इथला परिसर बघू शकता किती स्वच्छ आणि किती शांत आहे, म्हणून तर या मंदिराला विदर्भातील पंढरपूर मानले जाते. मग काय इथल्या सगळ्या देवी देवतांचे दर्शन करून आपण महाप्रसादाला आलो. महाप्रसाद घेतला आणि इथला महाप्रसाद तर अगदी छान प्रकारे बनवला जातो राव. प्रसाद खाल्ला आणि बाहेर पडण्याआधी 2-3 मंदिराचे सिनेमॅटिक शूट पण काढून घेतले. आणि तुम्हाला हे शूट पाहायचं असेल तर VM सिनेमॅटिक वाला या पेजला फॉलो करावं लागेल. लवकरच त्याच्यावर आपला मंदिराचा व्हिडिओ पण येऊन जाईल. आजच्या पुरते एवढंच. पार्ट 3 पाहायला विसरू नका. लाईक आणि फॉलो करून घ्या, पार्ट 3 पण येऊन जाईल लवकरच.